मी माझ्या मित्रांच्या गोष्टी ऐकत आलो होतो, की कमी वयाच्या पत्नीचे खूप फायदे असतात. एक तर ती भीती आणि संकोचामुळे खूप कमी बोलते. तिला जास्त जगाची समज नसते. ज्या रंगात तिला रंगवाल त्यातच रंगून जाते. पतीचा प्रत्येक हुकूम मानते. तिचा मेंदू कच्चा असतो आणि ती भीतीने थरथरते. ती समंजस असते. छोट्या-छोट्याच्या पत्नीचे खूप तोटे सांगते. ती समंजस असते आणि छोट्या गोष्टी मोठ्या करून सांगते. घरात भांडणे करते आणि घरावर आपला अधिकार गाजवू पाहते. मित्रांच्या या गोष्टी ऐकून मी ठरवले, की मीही कमी वयाच्या मुलीशीच लग्न करेन. म्हणून मी आईला सांगितले, "मला कमी वयाच्या मुलीशी लग्न करायचे आहे. तू माझ्यासाठी अशी मुलगी पहा." माझी गोष्ट ऐकून आई माझे तोंड पाहत राहिली आणि म्हणाली, "कशी बेशरम गोष्ट बोलतोस तू? कशी बेशरम गोष्ट बोलतोस तू? तुझ्या वयाची मुलगी आणली तर ती घरही सांभाळेल आणि तुलाही सांभाळेल." पण मी आईचे ऐकले नाही. मी म्हणालो, "मला लग्न करायचे असेल तर कमी वयाच्या मुलीशीच. नाहीतर मी लग्नच करणार नाही." माझे वय 30 वर्षे झाले होते. मला पत्नी हवी होती, तीही कमी वयाची. मी घरातील एकुलता मुलगा होतो. म्हणून आईला माझी गोष्ट मान्य करावी लागली. त्यांनी माझ्यासाठी कमी वयाची मुलगी शोधायला सुरुवात केली. लवकरच एक मुलगी सापडली, जी मला आणि आईलाही आवडली. तिचे वय जास्तीत जास्त 18 वर्षे असावे. तिचे नाव जान्हवी होते. आणि मग लगेचच लग्न ठरले. आज माझे लग्न होते आणि माझी नवरी सुहागरात्रीच्या सेजेवर बसून माझी वाट पाहत होती. मी खूप आनंदात माझ्या खोलीत शिरलो. तिथे माझी नव्यानेच लग्न झालेली नवरी जान्हवी बसलेली होती. जान्हवी खूपच सुंदर होती. तिची सुंदरता पाहून मी आश्चर्यचकित झालो आणि आनंदीही झालो. मी माझ्या हृदयाच्या धडधडीवर नियंत्रण ठेवत पुढे गेलो आणि तिच्या समोर बसून गेलो. नकळत किती वेळ मी तिचे सौंदर्य पाहत राहिलो आणि मनातच आनंदित होत राहिलो, की मला किती कमी वयाची आणि किती सुंदर पत्नी मिळाली आहे. ती खूपच निरागस वाटत होती. याआधी मी जान्हवीला फक्त फोटोतच पाहिली होती, पण प्रत्यक्षात तर जान्हवी आणि पाय जास्त थरत होते. ती खूप भीतीने घाबरलेली होती आणि तिला घाबरलेली पाहून मला आनंदही होत होता. माझ्या मित्रांनी शिकवलेली पट्टी माझ्या डोळ्यांवर बांधलेली होती. त्यांनी मला सांगितले होते, की आपल्या पत्नीची जास्त प्रशंसा करू नकोस. पहिल्याच रात्री तिला इतकी घाबरून ठेव, की ती तुझ्यावर वर्चस्व गाजवू नये. नाहीतर नंतर तू तिला आटोक्यात ठेवू शकणार नाहीस. आणि मी या सर्व गोष्टींवर अंमल करत होतो. म्हणून जान्हवीला घाबरलेली पाहून मला खूप आनंद होत होता, की चांगले. जान्हवी मी घाबरवण्यापूर्वीच घाबरलेली आहे. या घाबरलेल्या मुलीला थोडे आणखी घाबरवले जावे. हा विचार माझ्या मनात आला, तेव्हा मी माझ्या फोनवर 2 मिनिटांचा टायमर सेट केला. 2 मिनिटांनी माझ्या फोनवर रिंगटोन वाजली. मी फोन घेऊन खोलीच्या एका कोपऱ्यात गेलो आणि फोनवर कोणाशी तरी खूप रागाने बोलू लागलो. मी रागाने फोनवर म्हणालो, "आज माझे लग्न आहे आणि तुम्हाला हाच वेळ मिळाला आहे मला ही वाईट बातमी सांगायला. तुम्हाला माहीत नाही मी किती रागीट माणूस आहे. मला लोकांची बडबड अजिबात आवडत नाही. आणि जेव्हा मला राग येतो तेव्हा मी हे पाहत नाही, की माझ्यासमोर कोण माणूस उभा आहे. ज्याला आपली खुशाल हवी आहे तो माझ्यासमोर तोंड उघडत नाही. आणि तुमची इतकी हिंमत, की तुम्ही मला गोष्टी सांगत आहात? उद्या मी तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला ठीक करतो. तुम्हाला सरळ नोकरीतून काढून टाकेन. कारण चुकांची माझ्याकडे माफी नाही आणि तुम्ही चूक केली आहे. तुमची हीच शिक्षा आहे, की तुम्हाला नोकरी सोडावी लागेल." ज्या गोष्टी मी माझ्या पत्नीला ऐकवायच्या होत्या, त्या सर्व मी फोनवर दुसऱ्याला ऐकून माझ्या पत्नीच्या कानात घालत होतो. त्यानंतर मी तिच्याजवळ गेलो आणि तिला मुहदिकीची अंगठी दिली. तिने माझ्या हातातून अंगठी घेतली आणि समोरच्या टेबलावर ठेवली. तिची ही कृती मला खूप वाईट वाटली. मी तिला म्हणालो, "ही घाल." तिने म्हटले, "मला अंगठ्या आवडत नाहीत." तिची गोष्ट ऐकून मला खूप राग आला, पण मी इतक्या सुंदर रात्रीला रागाची नजर करू इच्छित नव्हतो. मी तिचा हात माझ्या हातात घेतला. तेव्हा असे काही झाले, ज्याची मला अजिबात अपेक्षा नव्हती. माझ्या पत्नीने आपला हात माझ्या हातातून एकदम ओढून घेतला आणि तिच्या चेहऱ्यावर असे भाव आले, जसे तिला खूप उष्णता लागली असेल. तिचे हातपाय भीतीने थरथरत होते. मी अजून तिला काही बोललो नव्हतो, की तेव्हा भीतीने ती बेशुद्ध पडली. तिला बेशुद्ध पडताना पाहून मी खूप घाबरलो, की आता मी काय करू? कारण जर मी बाहेर जाऊन सर्वांना सांगितले, की नवरी लग्नाच्या पहिल्या रात्रीच बेशुद्ध पडली, तर सर्व लोक याचा चुकीचा अर्थ काढतील आणि माझी किती बदनामी होईल. मी कोणाशी नजर भिडवण्याच्या लायकीचा राहणार नाही. हे सर्व विचार करून मी आणखी जास्त अस्वस्थ झालो. मग मी माझ्या मते तिला शुद्धीत आणण्याचा भरपूर प्रयत्न केला. तिच्या तोंडावर पाण्याचे शिंपडे मारले. तिला झटकून शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. तरीही ती शुद्धीत आली नाही.
तेव्हा मी अस्वस्थ होऊन खोलीतच चक्कर मारू लागलो आणि विचार करू लागलो की ही समस्या कोणापुढे मांडू. माझे आई-वडील तर आधीच मोठ्या वयाची मुलगी आणू इच्छित होते, जेणेकरून ती घराचे सर्व काम सांभाळू शकेल. माझ्या आईचे म्हणणे होते की 18 वर्षांची मुलगी काय काम करेल? माझ्या आईने म्हटले होते की अशी सून असावी जी खूपच समंजस असेल, खूपच शिस्तबद्ध असेल आणि घर सांभाळू शकेल. पण मी सर्व घरच्यांच्या इच्छेविरुद्ध माझी इच्छा केली आणि कमी वयाच्या मुलीशी लग्न केले. आता जर मी सर्वांसमोर जाऊन सांगितले की ती बेशुद्ध पडली आहे, तर सर्व माझा मस्करी करतील की कमी वयाच्या मुलीशी लग्न कराल तर हेच होणार. जेव्हा पूर्ण 1 तास निघून गेला आणि ती शुद्धीत आली नाही, तेव्हा मी माझ्या एका मित्राला फोन केला आणि त्याला सर्व गोष्ट सांगितली. माझी गोष्ट ऐकून माझा मित्र जोरात हसू लागला आणि हसत-हसत लोटपोट झाला. त्याची हसू मला आणखी राग आणू लागली. मी त्याला म्हणालो, "हसण्याचा आणि मस्करी करण्याचा वेळ नाही. मला तुझ्या मदतीची गरज आहे. मी घरच्यांपैकी कोणाला काही सांगू इच्छित नाही. फक्त कशीबशी ती शुद्धीत येईल." मला थंडीतही घाम येत होता. माझ्या मित्राची पत्नी डॉक्टर होती म्हणून मी त्याला फोन केला होता की कदाचित तिथून माझी काही मदत होईल. माझ्या मित्राने म्हटले, "अस्वस्थ होण्याची गरज नाही. मी माझ्या पत्नीला तुझ्या घरी घेऊन येतो." त्याची ही गोष्ट ऐकून मी आणखी जास्त अस्वस्थ झालो कारण लग्न संपले होते. पाहुणे आपापल्या घरी गेले होते. सर्व घरचे झोपायची तयारी करत होते. आणि अशात जर ती आमच्या घरी आली तर मग सर्व लोक काय विचार करतील? नक्कीच त्यांना समजायला वेळ लागणार नाही की नवरीच्या खोलीत काहीतरी गडबड आहे. मी स्वतःवर रागावू लागलो की का मनातून मदत मागितली. असे वाटत होते की मी पूर्णपणे अडकून पडल्यासारखे आणि फायद्याऐवजी उलट नुकसान होणार आहे. मी त्याला स्पष्टपणे नाकारले की तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणू नकोस. माझी बदनामी होईल. माझ्याकडे प्रश्न विचारले जातील. त्याने म्हटले, "ठीक आहे, अस्वस्थ होऊ नकोस. मी फोनवरच माझ्या पत्नीशी तुझी गोष्ट करतो." मित्राची ही गोष्ट मला ठीक वाटली आणि मी त्याच्या डॉक्टर पत्नीशी बोलू लागलो आणि जान्हवीला शुद्धीत आणण्याच्या युक्त्या विचारू लागलो. माझ्या मित्राच्या पत्नीने मला म्हटले की जान्हवीच्या पायांच्या तळव्यांवर मालिश करा आणि तिच्यावर ब्लँकेट टाका. कारण थंडी आहे. असे केल्याने ऊब येईल आणि ती शुद्धीत येईल. तिची गोष्ट ऐकून मी तेच सर्व करू लागलो. पण तरीही तिला शुद्धी येत नव्हती. माझाही बडबडत होता आणि त्याची पत्नी मला पद्धती सांगत होती. मी खूप जास्त अस्वस्थ झालो होतो. म्हणून मी अचानक म्हणालो की जान्हवीला शुद्धी आली आहे. खरे तर मी या सर्व परिस्थितीने खूप अस्वस्थ झालो होतो आणि म्हणून मला खोटे बोलावे लागले की जान्हवी शुद्धीत आली. आहे. जरी जान्हवी अजूनही शुद्धीत आली नव्हती. मी त्यांचे आभार मानले आणि फोन बंद केला. अस्वस्थ होऊन मी माझे डोके माझ्या हातात घेतले. काहीच कळत नव्हते. काय करू? तेव्हा माझी नजर त्या बाजूच्या टेबलावर ठेवलेल्या औषधाच्या बाटलीवर गेली आणि ते औषध पाहताच माझ्या पायाखालची जमीन निसटली. कारण हे औषध तर झोपेचे होते. बाटलीतून थोडे औषध टेबलावरही पडलेले होते आणि ज्या ग्लासात जान्हवीने पाणी प्याले होते, त्यातही थोडे औषध लागलेले होते. याचा अर्थ माझ्या पत्नी जान्हवीने जाणून-बुजून बेशुद्धीचे औषध घेतले होते आणि स्पष्ट होते की औषधाला आपला परिणाम करायला थोडा वेळ लागला असेल. जितक्या वेळात मी तिच्याशी बोलत होतो, इतक्यात औषधाने आपला परिणाम केला आणि ती बेशुद्ध पडली. आणि हे औषध जर तिने घेतले होते, तर मग तिला कोणीही शुद्धीत आणू शकत नव्हते. मी माझ्या पत्नीला आश्चर्याने पाहिले. मला तर ती खूपच निरागस मुलगी वाटली होती. पण ती अशी अजिबात नव्हती. मला रात्रभर झोप आली नाही. विचार करत करत माझे डोके फुटायला लागले की अखेर हे सर्व काय आहे. माझ्या पत्नीने आपल्या सुहागरात्री स्वतःला बेशुद्ध का केले होते? का ती माझ्यासोबत वेळ घालवणे इच्छित नव्हती? का तिला मी आवडत नव्हते? रात्रभर मी याच गोंधळात होतो. सकाळी सुमारे 6 वाजता दारावर ठोका आला. मी अर्ध्या तासापूर्वीच झोपलो होतो. बसून बसूनच माझ्या डोळ्यांना लागले होते. मी जाऊन बाहेर पाहिले तर माझी आई उभी होती. तिला पाहून मी आश्चर्यचकित झालो. यावेळी तर आमच्या घरात कोणीही जागे नसायचे. आईही सकाळी इतकी लवकर जागे नसायची आणि आज तर लग्नाची कोणतीही विधी करायची नव्हती. कारण मी घरात आधीच सांगितले होते की आता जितक्या विधी करायच्या आहेत त्या 1 दिवस सोडून कराव्यात. कारण लग्नाच्या कामांच्या चक्रात खूप थकवा आला होता. आई म्हणाली, "तू अजूनही त्या खोलीत काय करत आहेस? चल बाहेर ये." मी आश्चर्याने आईला पाहू लागलो. मी म्हणालो, "आई, माझे नुकतेच लग्न झाले आहे आणि ही माझी खोली आहे. जर मी इथे नसेन तर कुठे असेन?" माझी गोष्ट ऐकून प्रथा आहे. आमच्या घराण्यात ही प्रथा आहे की लग्नाच्या पहिल्या रात्रीवर आणि नवरी लग्नाच्या खोलीत फार वेळ राहत नाहीत. सकाळ होण्यापूर्वीच त्यांना खोलीतून बाहेर यावे लागते. नाहीतर हे अशुभ मानले जाते. आईची गोष्ट ऐकून मला राग येऊ लागला.
मी म्हणालो, "काय आई, तू आजच्या जमान्यातही शुभ अशुभाच्या चक्रात अडकलेली आहेस का?" माझी गोष्ट ऐकून आईने मला एक जोरदार डाट दिली. म्हणून मला म्हणावे लागले, "ठीक आहे आई, चला जाऊया." आई म्हणाली, "नाही तू जा. मला नवरीशी काही काम आहे." मी म्हणालो, "मला काय काम आहे तुम्हाला नवरीशी? जे काही काम आहे ते नंतर करून घ्या. आता ती झोपलेली आहे." मी इच्छित नव्हतो की माझ्या आईला कळावे की माझी पत्नी बेशुद्ध पडली होती. कारण ती तर हेच समजेल की ती माझ्यामुळे बेशुद्ध झाली आहे. माझ्या आईने म्हटले, "वेड्या लग्न तर तू केलेस, पण आणखी काही आवश्यक गोष्टी असतात, ज्या मला नवरीला विचारायच्या आहेत. आणि मी त्याच आवश्यक गोष्टी नवरीला विचारायला जात आहे. कळत नाही तुझ्या डोक्यात काय भुसा भरला होता, जो इतक्या कमी वयाच्या मुलीशी लग्न केलेस. मोठ्या आता इतक्या कमी वयाची मुलगी आणली आहेस, तर तिची काळजी तर घ्यावीच लागेल. जाऊन ठीक आहे की नाही?" इतके तर मी मूल नव्हतो, की मला माझ्या आईचा अर्थ समजत नव्हता. मी माझ्या आईचा अर्थ समजून घेतला होता. पण जेव्हा ती आधीच बेशुद्ध पडली होती, तर मग या गोष्टीची काय गरज? मी माझ्या आईला खूप सब्बी सांगितल्या की माझ्यासोबत चला. मला कपडे बदलणे आहेत. मला माहीत नाही माझे कपडे कुठे पडले आहेत. मला खूप भूक लागली आहे. मला नाश्ता करून द्या. माझे डोके दुखत आहे. मला 1 कप कॉफी करून द्या. माझ्या सब्बींनी माझ्या आईला आणखी संशयात टाकत होत्या. माझ्या आईने मला एका बाजूला ढकलले आणि आत गेली. मी खोलीबाहेर असे उभा होतो, जसे रुग्णालयात कोणी ऑपरेशन थिएटरबाहेर उभा असेल आणि त्याला माहीत असेल की वाईट बातमीच मिळणार आहे. थोड्या वेळानेच माझी आई बाहेर आली. तेव्हा मला आश्चर्याने पाहू लागली आणि म्हणाली की "तू अजूनही इथेच उभा आहेस." मग अचानक माझ्या खांद्यावर थाप मारून म्हणाली की "तुझी पत्नी पूर्णपणे ठीक आहे." मी तर मनातून संशय घेत होते. आईच्या तोंडातून ही गोष्ट ऐकून मी आश्चर्यचकित झालो की आईने कसे तपासले की माझी पत्नी ठीक आहे की नाही. जरी मी तर अजून तिला स्पर्शही केला नव्हता. मी आत खोलीत गेलो तेव्हा आतील दृश्य पाहून मीही आश्चर्यचकित झालो. जान्हवीचे विखुरलेले केस, तिच्या ओठांची पसरलेली लालिमा रात्रीची काही वेगळीच कहाणी सांगत होते. कदाचित जान्हवीची ही अवस्था पाहूनच माझी आई समाधानाने गेली होती. पण माझे तर शांतता सुकून सर्व उद्ध्वस्त झाले होते. मला समजत नव्हते की अखेर हे सर्व काय आहे. माझी पत्नी थोडी थोडी अखेर हालचाल करत होती. पण मी जान्हवीचा चेहराही पाहू इच्छित नव्हतो. मी इतका जास्त रागात आलो की खोलीतून गेलो आणि खोलीतून बाहेर निघून गेलो आणि पूर्ण दिवस मी तिच्याशी बोललो नाही. आणि रात्री येऊनही आरामात माझ्या खोलीत झोपलो. जरी मी कोणावरही प्रकट केले नव्हते की रात्री आमच्यात काय झाले होते. घरात प्रत्येकजण हेच बोलत होता की चला दोघेही आनंदी आहेत. मुलगी खूप चांगली आहे. आमचा निर्णय चुकीचा सिद्ध झाला नाही. लग्नाच्या सर्व विधी सुरक्षितपणे पार पडल्या होत्या. रात्री जेव्हा मी खोलीत आलो तेव्हा माझ्या पत्नीने मला म्हटले की तुमच्यासाठी जेवण लावून देऊ का? आईने सांगितले होते की आपण दोघेही एकत्र जेवण खाऊ. मी म्हणालो, "एकत्र जेवण खाण्याची काय गरज आहे? बाहेर जेवण लावा. मी बाहेर येऊन खाईन." जान्हवी म्हणू लागली, "नाही." आई म्हणत होती की एकत्र खाण्याने प्रेम वाढते. मी माझ्या पत्नीला घुरघुर पाहिले आणि म्हणालो, "तू माझ्यासमोर प्रेममय गोष्टी बोलू नकोस तर चांगले. तू मला फसवले आहेस. मी तर तुला खूपच निरागस समजत होतो. पण या निरागस चेहऱ्यामागे इतके मोठे रहस्य लपलेले आहे, हे मला माहीत नव्हते. मला समजत नाही की मी तुझे काय करू? मी घरात कोणाला काही सांगूही शकत नाही. हा माझ्या इज्जतीचाही प्रश्न आहे. मजबुरीनेच सही मला तुला माझ्यासोबत ठेवावे लागेल. पण तू माझ्या हृदयात कधीही प्रवेश करू शकणार नाहीस. मी माझ्या पत्नीला घेऊन नकळत काय काय स्वप्ने पाहिली होती. पण तू माझी सर्व स्वप्ने चकनाचूर केलीस. सांग, तू हे सर्व का केले होतेस? आमच्या दोघांमध्ये रात्री असे काही झाले नव्हते. तरीही तू आईसमोर असे का दाखवले की जसे आमच्यात सर्व काही झाले आहे? असे करून तर तू आईच्या नजरेत एक चांगली सून सिद्ध झालीस आणि जर मी आईसमोर जाऊन तुझी खरी गोष्ट सांगितली तर उलट माझीच बदनामी होईल. कारण तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय माझा होता, माझ्या घरच्यांचा नाही. तू लग्नात्री बेशुद्धीचे औषध घेतले होतेस? का तुला मी आवडत नाही? तू का रात्री तू तू का म्हणून औषध घेतले? जेणेकरून तुला माझा चेहरा पाहू नये म्हणून. सांग, कोण आहे तुझ्या हृदयात? कोणाशी एकनिष्ठता पाळत आहेस? कोणाला तुझ्या हृदयातून अजून काढू शकली नाहीस? माझी गोष्ट ऐकून जान्हवी जोरात रडू लागली. म्हणाली, "अशी काही गोष्ट नाही. तुम्ही एकदा माझी गोष्ट तरी ऐका." मी म्हणालो, "ठीक आहे, सांग काय गोष्ट आहे." माझी गोष्ट ऐकून ती थोडा वेळ शांत राहिली. मग रडत रडत म्हणाली की "मी सांगू शकत नाही. मला लाज वाटते." मी आश्चर्याने जान्हवीचा चेहरा पाहू लागलो. मी माझे डोके बडवले. अजब मुलगी आहे. स्वतःच म्हणते, "माझी गोष्ट तरी ऐका" आणि स्वतःच म्हणते, "मला लाज वाटते."
माझे डोके हातात घेऊन मी बसून राहिलो. मी मनात विचार केला की आणखी आणा कमी वयाची मुलगी, आता तिला सहन करा. मी जान्हवीला रडत सोडून रागाने माझ्या खोलीतून बाहेर निघालो. आमच्या घरात अजूनही काही नातेवाईक थांबले होते. जान्हवी सर्वांसमोर माझ्यासोबत असे वागत होती जसे आमच्या दोघांमध्ये किती प्रेम आहे. आम्हाला दोघांना असे जवळ पाहून सर्व नातेवाईक आपापसात बोलत की तुमच्या मुलासूंमध्ये तर खूप प्रेम आहे. देव दोघांची जोडी सुरक्षित ठेवो. आणि त्या लोकांच्या गोष्टी ऐकून आई गर्वाने डोके उंचावून म्हणत की होय भाऊ, शेवटी मुलगा कुणाचा आहे. मी त्याला संस्कारच असे दिले आहेत की आपल्या पत्नीसोबत प्रेमाने राहा. मी सामान्य सासूसारखी नाही जी आपल्या मुलासूंमध्ये भांडणे करवते. सर्व लोक मला भाग्यवान समजत होते, जरी सत्य याच्या पूर्णपणे उलट होते. आमच्या लग्नाला 7 दिवस झाले होते आणि मी जान्हवीला स्पर्शही केला नव्हता. आता तर मला जाणवू लागले होते की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मला कोणत्या तरी समंजस मुलीशी लग्न करावे लागले असते. किमान आज माझे आयुष्य असे तर नसते. जर तिला काही समस्या होती, काही अडचण होती, तर किमान ती मोकळेपणाने मला सांगितली असती. आता तर मी कधी कधी हेही विचारू लागलो होतो की मला माझ्या आईला सर्व काही सांगावे. पण मग मी स्वतःला थांबवले. कारण आई मलाच टोमणे देईल की आणखी आणा कमी वयाची नवरी. आता तू स्वतःच तिला सहन कर. आणि मग आई जी सर्वांसमोर डोके उंचावून चालत होती, तिचेही डोके खाली जाईल. रात्री जेव्हा मी माझ्या खोलीत गेलो तेव्हा जान्हवी आरशासमोर उभी आपले केस बनवत होती. जान्हवीला पाहून माझे हृदय बेकाबू होऊ लागले होते. मी स्वतःला आणखी जास्त रोखू शकलो नाही आणि जान्हवीला मागून हातात घेतले. माझे इतके करणे होते की जान्हवी अशी घाबरली जसे नकळत तिला वाघाने पकडले असेल आणि ती जोरात रडू लागली. एकदा तर माझ्या मनात आले की रडते तर रडू दे. आज तर मी तिच्याशी मनभर प्रेम करूनच राहीन. पण ती इतकी सिसकत सिसकत रडत होती की नकळत असे रडताना पाहून माझे अजिबात हृदय करत नव्हते की मी तिच्याजवळ जावे. मान्य की जान्हवी खूप सुंदर आहे, पण मीही कमी नव्हतो. मीही चांगला स्मार्ट होतो. मग कळत नाही जान्हवी माझ्यापासून इतकी दूर का राहत होती. आता तर मला पक्का विश्वास बसला होता की नक्कीच जान्हवी कोणा दुसऱ्यावर प्रेम करते आणि ती माझ्याशी लग्न करू इच्छित नव्हती. कदाचित तिच्या घरच्यांनी जबरदस्तीने माझ्यासोबत तिचे लग्न करवले. आणि हे विचारताच माझे हृदय दुःखी झाले. मी जान्हवीवर प्रेम करू लागलो होतो. तिच्या निरागसतेवर, तिच्या सुंदरतेवर माझ्या हृदयात तिच्या प्रेमाची कोवळी फुटू लागली होती. ती इतकी गोडसी, इतकी नाजूकशी होती की जेव्हा ती सिसकत सिसकत रडत असे, तेव्हा माझे हृदय इच्छित की तिला माझ्या छातीत लपून ठेवावे आणि तिला सांगावे की तू तुझ्या हृदयातून सर्व भीती, सर्व शंका काढून टाक. मी तुला इतकी आनंदी ठेवेन की तुला आनंद सांभाळता येणार नाही. पण जान्हवी मला हे सर्व करायला संधीच कधी देत होती. मी माझे हृदय दाबून राहिलो. मग मी माझी ही समस्या कोणा दुसऱ्याची समस्या सांगून अशा माणसासमोर मांडली जो ना माझा नातेवाईक होता ना माझा मित्र. त्या माणसाने म्हटले की काही मुली खूपच निरागस असतात. त्यांना प्रेमाची गरज असते. जर अशा मुलींसोबत प्रेमाने वागले तर त्या हळूहळू सामान्य होतात. पण जान्हवीवर तर प्रेमाची परिणाम होत नव्हता. मी तिच्यासोबत खूपच प्रेमाने वागत होतो. दिवसभर तीही माझ्या गोष्टींना हसत हसत उत्तर देत असे, पण रात्र होताच माझ्यापासून अशी दूर पळत जसे मी तिला खाऊन टाकेन. एक दिवस मी जान्हवीला विचारले की जान्हवी, फक्त एका गोष्टीचे उत्तर दे. त्या रात्री तू स्वतःला बेशुद्ध का केले होतेस? माझी गोष्ट ऐकून जान्हवी थोडा वेळ शांत राहिली. मग म्हणाली की मी इच्छित नव्हते की तुम्ही माझ्यापासून द्वेष करावा. मी इच्छित नव्हते. का तुम्ही माझ्याजवळ आलात? नाहीतर तुम्हाला माझ्यापासून द्वेष झाला असता आणि मी इच्छित नव्हते की तुम्ही माझ्यापासून द्वेष करावा. जान्हवीची गोष्ट ऐकून मला खूप आश्चर्य वाटले. मी जान्हवीला म्हणालो, तुझ्याजवळ येणे मला तुझ्यापासून द्वेष कसा होऊ शकतो? तू तर माझी पत्नी आहेस आणि आपण जितके जवळ येऊ तितके आपल्याला एकमेकांबद्दल प्रेम वाढेल. मग द्वेष कसा होऊ शकतो? ती म्हणाली, माझ्या घरच्यांनी तुमच्या घरच्यांसोबत फसवणूक करू नये होती. माझ्या घरच्यांनी ही गोष्ट आधीच सांगायला हवी होती, पण त्यांनी तसे केले नाही. जर तुम्ही समजत असाल की माझ्या आयुष्यात कोणी दुसरा मुलगा आहे तर असे अजिबात नाही. मी तर इच्छूनही माझ्या आयुष्यात कोणत्याही मुलाला सामील करू शकत नाही. म्हणून ही गोष्ट तुम्ही तुमच्या मनातून काढून टाका की माझ्या हृदयात कोणी मुलगा आहे. जान्हवीची गोष्ट ऐकून मला आनंद झाला की चला, जान्हवीच्या आयुष्यात कोणी दुसरा मुलगा नाही. पण तिची दुसरी गोष्ट ऐकून मला खूप जास्त आश्चर्य वाटले. तिने बोलणे सुरू ठेवले, उलट मला तर लग्नच करू नये होते. मला माफ करा. माझ्या गोष्टी मला गोंधळात टाकत होत्या.
मी म्हणालो, जान्हवी जे काही सांगायचे आहे ते स्पष्टपणे एकाच श्वासात सांग. तुला जे काही अडचण आहे मी ती सोडवण्याचा प्रयत्न करेन. शेवटी मी तुझा पती आहे. तू मला तुझी अडचण सांगू शकतेस. पण कृपया मला आणखी जास्त अस्वस्थ करू नकोस. मी खूप जास्त अस्वस्थ झालो आहे आणि एक गोष्ट चांगली मनात ठेव की मी तुझ्यावर प्रेम करू लागलो आहे. आता तुझ्यासोबतच पूर्ण आयुष्य घालवेन. म्हणून तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतेस आणि तुझी अडचण मला सांगू शकतेस. मग जान्हवीने मला अशी एक गोष्ट सांगितली ज्याला ऐकून माझी आत्मा थरथरली. जान्हवी म्हणाली की मला एक अशी आजार आहे जो जन्मापासूनच काही मुलींमध्ये आढळतो. मला आजपर्यंत कधीही मासिक पाळी आली नाही. माझी आई मला डॉक्टरकडेही घेऊन गेली होती. डॉक्टरने सांगितले होते की तुमची मुलगी कधीही आई होऊ शकणार नाही आणि डॉक्टरने हेही सांगितले होते की तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न करू नका. कारण तुमची मुलगी आई न होण्यासोबतच आपल्या पतीला शारीरिक सुखही देऊ शकणार नाही. कदाचित आई डॉक्टरची गोष्ट मान्यही केली असती. पण कळत नाही कोणी आईच्या कानात भरले की या आजाराचा इलाज होतो आणि मग फक्त लोभात येऊन आणि आपल्या डोक्यावरील ओझे उतरवून माझ्या आईने मला तुमच्या घरात दिली. पण मला माफ करा. यात माझी काही चूक नाही. मी माझ्या आईला खूप मना केले की माझे लग्न करू नका. पण ती मानली नाही. म्हणूनच त्या रात्री मी स्वतःला बेशुद्ध केले होते. कारण तुम्ही माझ्याजवळ आल्यानंतर निराशेखेरीज काहीही हाती लागणार नव्हते. इतके म्हणताच जान्हवी रडू लागली. ती रडत जाणते की मी तुम्हाला कोणताही आनंद देऊ शकत नाही. पण तरीही मी माझ्या हृदयाच्या हातात मजबूर झाले आणि तुमच्यावर प्रेम करून बसले. विचारले होते की मी तुमच्या आयुष्यातून दूर निघून जाईन. पण हृदयाच्या हातात मजबूर झाले. मनाला वाटते की पूर्ण आयुष्य तुमच्या हातातच जावे. पण मी जाणते की असे शक्य नाही. तुम्ही मला सोडू शकता आणि आपल्या पसंतीच्या कोणत्यातरी दुसऱ्या मुलीशी लग्न करू शकता. तुम्ही खूप चांगले माणूस आहात जे इतके दिवस तुम्ही माझा भ्रम ठेवला. मी तुमचा हा उपकार कधीही विसरणार नाही. जान्हवीच्या गोष्टी एकामागून एक माझ्या डोक्यावर बॉम्ब पडत होत्या. मी स्वप्नातही विचार करू शकत नव्हतो की इतक्या गोडसी, इतक्या सुंदर मुलीसोबत हे होऊ शकते. जान्हवी दूर जाण्याच्या विचारानेच हृदयात एक वेदना उठली. मी जान्हवीला कोणत्याही किंमतीला गमावू इच्छित नव्हतो. काहीच दिवसात मला जान्हवीवर प्रेम झाले होते. पण हे जाणून मला आनंद झाला की जान्हवी माझ्यावर प्रेम करते. दुसऱ्याच दिवशी मी जान्हवीला एका चांगल्या डॉक्टरकडे घेऊन गेलो आणि डॉक्टरला मी सर्व काही सांगितले. डॉक्टरने म्हटले, होय, काही मुलींमध्ये हा आजार असतो. पण याचा अर्थ अजिबात नाही की अशा मुली कधीही आई होऊ शकत नाहीत किंवा त्या शारीरिक संबंध ठेवण्याच्या लायकीच्या नसतात. या थोडा महाग आणि दीर्घकाळ चालणारा असतो. तुमच्या पत्नीला दीर्घकाळ औषधे घ्यावी लागतील. त्यासोबतच तुमच्या पत्नीचा एक छोटासा ऑपरेशनही करावा लागेल. त्यानंतर तुमची पत्नी पूर्णपणे ठीक होईल. फक्त तुमच्या पत्नीला तुमच्या प्रेमाची आणि विश्वासाची गरज आहे. आज आपला देश इतका पुढे गेला आहे. पण या प्रकारच्या आजाराबाबत आजही खुलेपणाने बोलले जात नाही आणि मुलीला दोषी ठरवले जाते आणि मुलगी स्वतःलाही दोषी मानू लागते. डॉक्टरने म्हटले की कदाचित म्हणूनच तुमची पत्नी इतकी जास्त घाबरलेली होती आणि तुम्हाला आपल्याजवळ येऊ देत नव्हती. या आजाराने ग्रस्त मुली कधी-कधी मानसिक रुग्णही बनतात. म्हणून तुम्ही तुमच्या पत्नीची खूप जास्त काळजी घ्या. तिला सांगा की सर्व लवकरच ठीक होईल आणि जगात ती एकटीच अशी मुलगी नाही जी या आजाराने झुंजत आहे. नकळत आणखी किती मुली या आजाराने ग्रस्त आहेत. घर येऊन मी जान्हवीला विश्वास दिला की ती लवकरच ठीक होईल. आज मी स्वतःला खूप हलका जाणवत होतो. मी माझ्या पत्नी जान्हवीची खूप काळजी घेतली. जे काही झाले होते त्यात जान्हवीची काही नव्हती. मी जान्हवीला म्हणालो की तू ही गोष्ट कोणाला सांगू नकोस. मी तुझी पूर्ण काळजी घेईन आणि जितकेही पैसे लागतील सर्व खर्च करेन. आता आम्ही कोणत्यातरी सब्बीने डॉक्टरकडे जाऊ लागलो. हळू माझ्या प्रेमामुळे आणि डॉक्टरच्या औषधांमुळे जान्हवी ठीक होत होती. डॉक्टरने जान्हवीचा एक छोटासा ऑपरेशनही केला होता. या काळात मी घरी एक नोकर ठेवला होता जो घराचे सर्व काम करत असे आणि मग जान्हवीने तब्येत खराब असल्याचे सबब सांगून 2 आठवडे आराम केला आणि ती ठीक झाली. आमच्या लग्नाला 6 महिने झाले आहेत. जान्हवी आता पूर्णपणे ठीक झाली आहे. पण मी जान्हवीला थोडा आणखी वेळ देऊ इच्छितो. जोपर्यंत जान्हवी स्वतःला सहज जाणवत नाही तोपर्यंत मी तिला अस्वस्थ करू इच्छित नव्हतो. पण एक रात्र जेव्हा जान्हवीने स्वतःच पुढाकार घेऊन माझ्या ओठांवर आपले ओठ ठेवले तेव्हा मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. मी घट्ट जान्हवीला माझ्या हातात घेतले आणि मग ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर रात्र बनली आणि आता आम्ही दोघी एकत्र खूप जास्त आनंदी राहतो.
या कथेतून एक गोष्ट स्पष्ट होते की लग्नापूर्वी दोन्ही कुटुंबांनी खुलेपणाने सर्व गोष्टी सांगाव्यात. आरोग्याच्या गोष्टी लपवू नयेत. तरुण मुलींशी लग्न करण्याच्या चुकीच्या कल्पना सोडाव्यात. प्रेम, विश्वास आणि समजून घेण्यातूनच खरे नाते मजबूत होते. आजार असो वा अडचण, एकत्र राहून त्यावर मात करता येते. कोणालाही लपून ठेवू नये आणि एकमेकांना आधार द्यावा. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.